श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. 37वी ओवी आपण पाहतो आहोत. येथ कळा विद पण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. असा ग्रंथ अभ्यासणे हाच मुळी पुण्याचा संचय आहे. ही गोष्ट खरी आहे. कारण आपण जर अशा चांगल्या विचारांमध्ये राहिलो, चांगल्या चिंतनामध्ये राहिलो, भगवंताचं गुणगान करत राहिलो, भगवंताच्या कथा ऐकत राहिलो, त्याचं चरित्र पाहत राहिलो, तर अशा गोष्टींच्या अभ्यासामुळे आणि या वातावरणात राहण्यामुळे आपला पुण्याचा संचयच होतो. म्हणून महाभारताचा अभ्यास करणं हाच मुळी पुण्यासी प्रतापू आगळा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण जबरदस्त पुण्य प्राप्त होईल. का? त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. जनमेजय नावाचा एक राजा होता. त्याने या भागवताचं श्रवण केलं आणि म्हणून त्याचे दोष दूर झाले. म्हणून जनमेजयाचे अवलीळा दोष हरले. नाही का? कळा विद पण कळा म्हणजे कला कला अशी जी तुम्ही म्हणता, त्या कलेचं मर्म काय आहे हे तुम्हाला या महाभारताच्या अभ्यासातून कळून येईल. म्हणून येथ कळा विद पण कळा म्हणजे कला कला म्हणजे जे काही तुम्ही म्हणता त्या कलेचं मर्म काय आहे ते या ग्रंथाच्या अभ्यासातून कळून येईल. तुमचा पुण्याचा संचय वाढेल. त्याला एक प्रकारचा प्रताप प्राप्त होईल. पुण्याला प्रताप प्राप्त होईल म्हणजे काय? पुण्याची कार्यक्षमता किंवा फळ देण्याची त्याची कुवत किंवा त्याचा अधिकार वाढेल. कारण जनमेजयाचे दोष ज्याप्रमाणे नाहीसे झाले आणि जनमेजयाला भागवताचं श्रवण केल्यामुळे जे काही पुण्य प्राप्त झालं, नाही का, हे महाभारत ग्रंथाच्या अभ्यासाचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी इथे वर्णन केलेलं आहे. आता काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल किंवा अशी शंका येईल की ज्ञानेश्वरांना महाभारत या ग्रंथाचाच एवढा का पुळका आला आहे? ते या ग्रंथाचं का कौतुक करतायत? ते या ग्रंथाची एवढी स्तुती का करतायत? तर त्यांनी आदर्श ग्रंथ कसा असावा हे सांगण्यासाठी महाभारत ग्रंथाचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वरीला या सगळ्या गोष्टी लागू पडतात हे त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आहे. एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना कोणता शब्द कुठे आणि कसा वापरावा आणि योग्य पद्धतीने त्याचा अर्थबोध होईल अशी त्याची रचना कशी करावी, या गोष्टी जर शिकायच्या असतील तर महाभारत या ग्रंथाचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागेल. आणि ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं तेच आपल्याला पाहायला मिळतं. शब्द श्री येथे श्रीमंत झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मुळातच शब्द भांडार आहे आणि त्याला श्री प्राप्त झाली म्हणजे श्रीमंती प्राप्त झाली. म्हणजे शब्दश्री म्हणजे हा शब्दांचा संभार किंवा शब्दांचा साठा किंवा शब्दांचा सागर, त्याला श्रीमंती प्राप्त झाली, श्री प्राप्त झाली, त्याला संपन्नता प्राप्त झाली, विपुलता प्राप्त झाली. आणि मग
त्या शब्दांचं सौंदर्य खुललं, त्याचा अर्थबोध जास्त चांगल्या पद्धतीने होऊ लागला आणि त्या शब्दांची आकर्षक, अत्यंत चपखल अशी संयुक्तिक किंवा योग्य पद्धतीने कशी रचना करावी या गोष्टी आपल्याला महाभारतातून शिकायला मिळतात आणि त्या सर्वच्या सर्व गोष्टी ज्ञानेश्वरीला सुद्धा लागू पडतात. आता पुढे या महाभारत ग्रंथामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याची कशी गंमत आहे हे लागोपाठ 3-4 ओव्यातून आपण आता बघूया. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस इथे. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थजात. आता शब्दश्री कशी वाढते किंवा नेमकं काय घडतं हे काही उदाहरणातून ज्ञानेश्वर महाराज या 38, 39 आणि 40 या ओवीमध्ये आपल्याला सांगतायत. ते म्हणतात, अर्थजात म्हणजे अर्थाचा सांभार किंवा अर्थाचा संग्रह, नाही का. तैसे भारती सुरवाडले अर्थजात, नाही का. जीवनाचा अर्थ समजून सांगणारं, या विश्वाचा अर्थ आपल्यापुढे उलगडून ठेवणारं असं हे जे महाभारत नावाचं महाकाव्य व्यासांनी निर्माण केलं, त्यातून या संपूर्ण विश्वाचा, या संपूर्ण जगताचा अर्थबोध आपल्याला करून दिलेला आहे. आता इथे गंमत आहे की जर संपूर्ण विश्वाचा आणि संपूर्ण जीवनाचा अर्थ जर आपल्याला सांगायचा असेल तर विश्व अनंत आहे, यामध्ये जीवन अनंत आहेत आणि जीवन देखील अनंत आहे. मग अशा या अनंताला गवसणी घालण्याचं महान कार्य हे सामान्य माणसाला शक्य नाही. आणि म्हणून व्यास हे दैवी गुणसंपत्ती घेऊनच आलेले किंवा ईश्वराचा अवतारच असलेले किंवा ईश्वरानेच व्यासांचा अवतार घेऊन हे कार्य केलं आहे असं म्हणायला इथे कुठल्याही प्रकारचं दुमत असता कामा नये. आता याच्यामध्ये आणखीन एक त्यांनी सांगितलं आहे, आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस इथे. जीवनाला गवसणी घालताना किंवा या विश्वाला, या त्रैलोक्याला जेव्हा गवसणी घालायला जावं तेव्हा इथे अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे नमुने, रंगीबेरंगी अशी आगळीक वेगळेपण आपल्याला या जगामध्ये दिसतं. आणि गुण आणि अवगुणांचे अनेक प्रकार, गुणा सगुणपणाचे बीक, बीक म्हणजे प्रकार, अनेक प्रकार इथे माणसांचे आपल्याला आढळतात. काही गुणांची असतात, काही अवगुणांची असतात. आणि बहुवस म्हणजे अनेक प्रकारचे माणसांचे नमुने आपल्याला या जगामध्ये दिसतात. इथे पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर आपल्याला हे जग स्वच्छपणे दिसते, तसं व्यासांची बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धीचा ज्ञानप्रकाश हा अशा पद्धतीने सगळ्या जगावर पसरला की या संपूर्ण विश्वाचं, या संपूर्ण जगताचं, या संपूर्ण जीवनाचं आपल्याला आकलन होतं. आणि
ही जीवनाची विविधता दाखवणं हेच अर्थजात आहे. अर्थजात म्हणजे अर्थ सांगायचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. आणखीन एक उपमा दिलेली आहे त्यांनी. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थजात. एखाद्या शेतामध्ये जेव्हा आपण उत्तम प्रकारचं बी पेरावं की ते उत्तम प्रकारे वाढतं आणि फोफावत जातं, तसं महाभारतामध्ये या संपूर्ण विश्वाचं, या जीवनाचं जे काही चित्र त्यांनी मांडलेलं आहे ते जणू काही चांगल्या बीजाप्रमाणे शेतामध्ये फोफावत गेलेलं आहे आणि त्याला स्वतःचाच एक अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि महाभारत या ग्रंथामध्ये असा हा फोफावलेला जीवनाचा, या विश्वाचा अर्थबोध, अर्थजात आपल्याला दिसून येतो. किंवा या संपूर्ण विश्वाच्या घटनांचा, जीवनाचा अर्थ आपल्याला या महाभारत ग्रंथाच्या अभ्यासातून आपल्याला प्राप्त होतो. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. धवळत सकळ म्हणजे पांढरे शुभ्र स्वच्छ होणे, धवल म्हणजे पांढरे. याचा अर्थ असा की व्यासांच्या शब्दांच्या उक्तीमध्ये म्हणजे शब्द मांडण्यामध्ये हे अर्थजात जे आहे किंवा याला जो काही अर्थ प्राप्त होतो तो इतका स्वच्छ आणि शुभ्र होतो की जणू काही तो धवल रंगाचा होतो, शुभ्र रंगाचा होतो. याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात, शहरामधली माणसं आणि खेड्यामधली माणसं यांच्यामध्ये फरक आहे बघा. शहरामध्ये आपल्याला सुसंस्कृतपणा दिसतो, सुशिक्षितपणा दिसतो आणि खेड्यातल्या जीवनापेक्षा इथलं राहणीमानाची एक पातळी आपल्याला थोडीशी उंचावलेली दिसते. मग शहरामध्ये राहणाऱ्याला नागरिक म्हणतात आणि खेड्यामध्ये राहणाऱ्याला खेडवळ म्हणतात. मग आता गंमत बघा, ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर तुम्ही शहरामध्ये राहायला गेलात की आपोआपच तुम्ही त्या शहराचे नागरिक बनता आणि तुमची इच्छा असो की नसो तुमच्यामध्ये आपोआपच ते बदल घडून येतात. तुमचं राहणीमान बदलतं, तुमचा सुशिक्षितपणा वाढतो, तुमचा सुसंस्कृतपणा वाढतो, तुमचं जीवनमान उंचावतं, तुमच्या जगण्याची पातळी उंचावते. आणि अशा प्रकारे केवळ स्थान बदल केला तर एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमचं जीवन कसंही जरी असलं तरी व्यासांनी जर त्यांचं वर्णन केलं असेल तर ज्याप्रमाणे नगरात राहणारा नागरिक हा उच्च पातळीवर जातो, तसं व्यासांनी वर्णन केल्यामुळे या सगळ्या जीवनाचा जो अर्थबोध आपल्याला होतो तो उच्च पातळीवरचाच होतो. आणि हे व्यासांच्या उक्तीचं तेज आहे. म्हणून तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. व्यासांच्या या उक्तीतून, व्यासांच्या या बोलण्यातून हे जे काही तेज फाकत जातं, पसरत जातं, ते अत्यंत धवल रंगाचं आहे, शुभ्र रंगाचं आहे, स्वच्छ रंगाचं आहे, पांढरं स्वच्छ आहे. आणि म्हणून याला एक उच्च पातळी, उच्च अवस्था प्राप्त होते. व्यासांच्या काही उक्ती या महाकाव्य म्हणूनच प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, यज्ञानाम जप यज्ञोस्मी या एका वाक्यामध्ये किती अर्थ भरलेला आहे बघा. लोकमान्यांनी जी कर्माची चतुसूत्री मांडलेली आहे
ती व्यासांनी एकाच श्लोकामध्ये सांगितलेली आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. साहित्याची एक व्याख्या अशी आहे की जे तुम्हा आम्हाला माहीत असतं ते अत्यंत सुंदर शब्दामध्ये प्रभावीपणे आणि प्रवाहीपणे जेव्हा मांडलं जातं तेव्हा त्याला साहित्य असं म्हणतात. नाहीतर ती नुसतीच माहिती असते. माहिती आणि साहित्य याच्यामध्ये मूलभूत फरक हा आहे की शब्दाद्वारे प्रभावीपणे प्रवाहीपणे आणि अर्थबोध होईल अशा पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे त्याला साहित्य असं म्हणतात. महाभारत हे उच्च प्रतीचं साहित्य आहे, यात काही वादच नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.